इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लिंगात ताठरता न येणे ही पुरुषांमधील अत्यंत महत्वाची लैंगिक समस्या आहे. त्याचबरोबर पुरुष वंध्यत्वाचे हे एक महत्वाचे कारण आहे. आपले प्राचीन भारतीय वैद्यक आयुर्वेदामध्ये याविषयी अत्यंत सविस्तर माहिती व यशस्वी उपचार सांगितलेले आहेत. आयुर्वेदामध्ये शुक्रस्य दोषात क्लैब्यम अहर्षणम असा अत्यंत शास्त्रीय विचार इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या बाबतीत सांगितलेला आहे. आयुर्वेदानुसार याला ध्वजभंग म्हणतात व याच्यामध्ये शुक्रक्षय हे कारण आहे. ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये शुक्राची म्हणजे वीर्याची निर्मिती कमी होते त्यावेळेस लॉस ऑफ लिबिडो म्हणजे अहर्ष म्हणजे संभोगाची इच्छा कमी होते व त्याचबरोबर लिंगामध्ये ताठरता येत नाही, ज्याला आपण क्लैब्य म्हणतो. संभोगाच्या वेळी वीर्यपतनानंतर लगेचच लिंगाचा आकार लहान होतो, म्हणजेच लिंगात ताठरता आणण्याचं कार्य वीर्यामुळे घडतं हे आपल्या लक्षात येतं. तरुण वयामध्ये ज्यावेळेस शरीरामध्ये वीर्याची निर्मिती अधिक प्रमाणात होत असते त्यावेळेस एकाच रात्रीमध्ये संभोगाचे अनेक अटेम्प्ट्स सहज शक्य होतात. त्यावेळी प्रत्येक वेळेस लिंगात कडकपणा देखील येतो आणि प्रत्येक वेळेस तो अटेम्प्ट यशस्वी पण होतो. परंतु जसजसं वय वाढत जातं तसतसं नैसर्गिक पद्धतीने शरीरामध्ये वीर्याची निर्मिती कमी होते आणि त्यावेळी संभोगाचे अटेम्प्ट्स एकाच वेळी होणारे अटेम्प्ट कमी होऊ शकतात.